नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रतिभा जाधव. तुमचं स्वागत आहे आमच्या ऑल इन वन चॅनलवर. तर मैत्रिणींनो, प्रत्येकीलाच माहिती झालं असेलच की लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुढचा हप्ता जो आहे तो 1500 ऐवजी 2100 रुपये इतका येणार आहे. पण प्रत्येकीलाच हा प्रश्न पडला आहे की पुढचे पैसे कधी जमा होणार आहेत. तर त्या संदर्भातच काही महत्त्वाची माहिती मी घेऊन आली आहे. तर चला तर आपण वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. या बहिणींना 1500 वरून 2100 रुपये 2100 रुपये देण्याचं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो. आम्ही पूर्ण पैशाचं नियोजन करून ही योजना सुरू केली. आता 20 नोव्हेंबरला मतदान झाल्यावर 23 नोव्हेंबरला निकाल झाला की डिसेंबरचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आम्ही टाकणार. आणि फक्त डिसेंबर नाही, पुढच्या पूर्ण कालावधीचे पैसे त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे. आणि तुम्हाला मी आता जाहीरपणे सांगतो, हा एकनाथ शिंदे, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही ठरवलंय की आमच्या लाडक्या बहिणींना फक्त 1500 वर नाही ठेवायचं. तुम्ही ताकद दिली, तुमचे पैसे वाढणार. 1.5चे 2, 2चे 2.5, 2.5चे 3, त्याही पेक्षा जास्ती तुम्हाला बळ दिलं तुम्ही तर ते वाढतील. आणि आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे. लखपती हे आमचं स्वप्न आहे. मैत्रिणींनो, तुम्ही पाहिलं असेल की लाडक्या बहिणींना आता 1500 ऐवजी 2100 रुपये दिले जाणार आहेत. 10 महत्त्वाच्या घोषणा मुख्यमंत्र्यांमार्फत करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये विविध घोषणा देण्यात आल्या आहेत. त्यातील महत्त्वाची अशी घोषणा होती लाडकी बहीण योजनेबद्दलची, जे की जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाच्या घोषणा त्यांनी जाहीर केल्या. त्याच्यामधील लाडकी बहीण योजनेबद्दलची घोषणा ही प्रमुख घोषणा करण्यात आली आहे. शिवाय बऱ्याच लाडक्या बहिणींना प्रश्न पडला होता, आता परतचे पैसे कधी येणार, तर ते सुद्धा त्यांनी क्लिअर सांगितले आहे. आणि पुढचा जो हप्ता येणार आहे तो सुद्धा 1500 ऐवजी 2100 रुपये एवढा दिला जाणार आहे. आणि हे पैसे कधी जमा होतील तर त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी सांगितले आहे की जशा निवडणुका संपतील, म्हणजेच 20 तारखेला मतदान आहे, तर 23 तारखेला मतमोजणी होणार आहे, निकाल लागणार आहे. त्याच्यानंतर आचारसंहिता संपली की मग पुढचा हप्ता जमा होणार आहे. म्हणजेच डिसेंबरच्या 1 ते 10 तारखेपर्यंत पुढचे पैसे जमा होतील. शिवाय आता जी रक्कम मिळणार आहे ती 1500 ऐवजी 2100 रुपये इतकी असेल. पण बऱ्याचशा लाडक्या बहिणी बँकेत जाऊन चेक करत आहेत की पैसे आलेत का, किंवा पुढचे पैसे कधी येणार विचारत आहेत. शिवाय आजकाल यूट्यूबवर पण असे व्हिडिओ येत आहेत की बोनस भेटणार, 5500 भेटणार, भाऊबीज भेटणार, आज पैसे पडणार, उद्या पैसे पडणार. तर या सर्व मैत्रिणींना मी सांगू इच्छिते की अशा अफवांवरती विश्वास ठेवू नका. यूट्यूबवरचे व्हिडिओ पण अशाच लोकांचे बघा की जे सत्य आणि सत्यच सांगतात आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या तोंडून ऐकलं होतं का की 5500 बोनस देणार म्हणून? नाही ना. मग हे असे व्हिडिओ पाहू नका जे फक्त तुम्ही पाहावे म्हणून काहीही टायटल ठेवतात. तर असो, तुम्ही आमच्या व्हिडिओवरती विश्वास ठेवू शकता, कारण मुख्यमंत्री जे बोललेत तेच थेट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे. आणि 1 ते 10 डिसेंबरपर्यंत पैसे पडणार आहेत, ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. आणि तुम्ही पाहिलं आहे की ती न्यूज सविस्तरपणे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितली आहे. सध्या महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात सुरू झालेला आहे. 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यामध्ये या निवडणुका पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर परवा कोल्हापुरात प्रचार सभा पार पडली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महायुतीच्या जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाच्या घोषणा जाहीर केल्या. त्यामधील लाडकी बहीण योजनेसह रोजगाराबद्दल ही मोठी घोषणा केली आहे. तर काय आहेत ह्या 10 मोठ्या घोषणा, त्याही मी तुम्हाला इथे दाखवते. तर पहिली महत्त्वाची घोषणा आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींना प्रतिमाहा 2100 रुपये दिले जाणार आहेत. शिवाय महत्त्वाचं म्हणजे पोलीस दलात 25,000 महिलांची भरती केली जाणार आहे. तर ही सुद्धा एक गुड न्यूज आहे. या 2 घोषणा महिलांसाठी खूप महत्त्वाच्या होत्या. त्याशिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार. शिवाय शेतकरी सन्मान योजनेत पूर्वी 6,000 रुपये मिळत होते, ते आता 15,000 मिळणार आहेत.
तसेच प्रत्येकाला अन्न व निवाऱ्याची हमी दिली आहे. शिवाय वृद्ध पेन्शनधारकांना आता 2100 रुपयांची मदत मिळेल. पहिले त्यांना 1500 रुपये येत होते, तर आता 2100 रुपयांची मदत केली जाणार आहे. जीवनावश्यक वस्तूंची किमती स्थिर ठेवणार आहेत. तसेच राज्यातील तरुणांना 25 लाख रोजगार देणार आहेत. तसेच 45,000 पांदण रस्ते बांधणार, म्हणजे आता खेडेगावांमध्ये सुद्धा रस्ते बनणार आहेत. शिवाय महत्त्वाचं म्हणजे अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांना वेतनवाढ होणार आहे. त्यांना पहिले 10,000 वेतन होतं, ते आता 15,000 वेतन होणार आहे. याची घोषणा याआधीही त्यांनी केली होती. त्यासोबत सर्वसामान्यांना सुद्धा आता फायदा होणार आहे, कारण आता वीज बिलसुद्धा 30% कपात करण्यात येणार आहे. व 100 दिवसात व्हिजन महाराष्ट्र 2029 सुद्धा सादर होणार आहे. या 10 महत्त्वाच्या घोषणा होत्या. त्यामध्ये महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पोलीस दलात 25,000 महिलांची भरती होणार आहे आणि लाडक्या बहिणींचे पैसे 1500 वरून 2100 रुपये झाले. शिवाय पैसे कधी भेटणार याची सुद्धा कन्फर्मेशन मिळाली आहे. आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांसाठी सुद्धा गुड न्यूज आहे. लाडक्या बहिणींचे आत्तापर्यंत 5 हप्ते आलेले आहेत. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर असे 5 हप्ते आलेले आहेत. ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3,000 रुपये तुम्हाला भेटलेले असतीलच, जे की ॲडव्हान्समध्ये दिवाळीच्या तोंडावर त्यांनी दिले आहेत. पण आता ज्याची तुम्ही वाट पाहताय तो 6वा हप्ता, त्याच्याबद्दल आजच्या घोषणेमध्ये त्यांनी सांगितलंच आहे की 20ला मतदान झालं की 23ला निकाल लागला की आचारसंहिता संपली की ते 1 ते 10 डिसेंबरपर्यंत हा 6वा हप्ता येणार आहे. आणि फक्त डिसेंबर नाही तर पुढच्या संपूर्ण कालावधीच्या पैशांचं नियोजन आम्ही केलं आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहा. ही योजना काही बंद होणार नाही आहे. योजना चालूच राहणार आहे. निवडणुका झाल्यानंतर तुम्हाला पैसे वाढून येणार आहेत. तेव्हा आता डिसेंबरपर्यंत कुठेही जाऊ नका पैसे चेक करायला. तसेच ज्यांचे अजून काहीच पैसे आले नाहीत त्यांनी आपलं बँक सीडिंग स्टेटस चेक करून घ्या. खाली लिंक देत आहे, तो व्हिडिओ पहा आणि त्या पद्धतीनं चेक करा. तसेच बँक सीडिंग स्टेटस तुमचे ॲक्टिव्ह नसेल तर आधार DBT करून घ्या. आधारला मोबाईल नंबरसुद्धा लिंक असणे गरजेचे आहे. हे सर्व जर ओके आहे का एकदा चेक करून घ्या. आणि हे सर्व ओके असेल तर मात्र निश्चिंत राहा. आता जेव्हा परतचे पैसे पडतील तेव्हा तुम्हाला सुद्धा पैसे पडतील. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा आणि अशीच महत्त्वाची आणि खरी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ऑल इन वन चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटू नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.